नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTE अर्थात महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडून या ठिकाणी अकॅडमिक इयर 2026-27साठी या पुढच्या अकॅडमिक इयरसाठी शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे। अर्थात अकॅडमिक कॅलेंडर काय असतं, ज्यामध्ये तुमचं पुढचं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होतं, डी फार्मच्या बाबतीत सेकंड इयर कधीपासून सुरू होणार आहे, त्या ठिकाणी तुमचे एक्झामचे फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, तुमच्या कॉलेजमध्ये इंटरनल मार्क्ससाठी ज्या क्लास टेस्ट घेतल्या जातात त्या कधी होणार आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती मध्ये दिलेली असते। तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला इयरली पॅटर्न आहे फार्मसीचा। फर्स्ट इयरची आत्ताच तुमची डी फार्मची एक्झाम झाले, सेकंड इयर कधीपासून सुरू होते। फर्स्ट इयरच्या बाबतीत आपण आत्ताच काही बोलू शकत नाही, कारण या ठिकाणी अजून ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होईल, त्यानंतर पुन्हा नव्यानं फर्स्ट इयरसाठी अकॅडमिक कॅलेंडर येण्याची शक्यता आहे। आता आपण सेकंड इयरच्या बाबतीत बघूया। तर या ठिकाणी 1 जुलैपासून अपेक्षित आहे, 1 जुलैपासून तुमचं कॉलेज सुरू होणार आहे आणि 1 जुलै ते 3 एप्रिलच्या दरम्यान तुमचं पूर्ण हे सेकंड इयरचं अकॅडमिक इयर असणार आहे। म्हणजे काय, तर 1 जुलै 2026 ते 3 एप्रिल 2027 पर्यंत तुमचं हे सेकंड इयर पूर्ण अकॅडमिक इयर असणार आहे। त्यामध्ये फर्स्ट क्लास टेस्ट आहे ते 5 ते 9 ऑक्टोबरच्या दरम्यान होईल, सेकंड क्लास टेस्ट ती 4 ते 8 जानेवारीच्या दरम्यान आणि थर्ड क्लास टेस्ट आहे ती 23 ते 30 मार्चच्या दरम्यान होणार आहे। याच पद्धतीनं तुमच्या ज्या एक्झाम असणार आहेत, तर त्या एक्झामचे फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, त्या एक्झाम कधी होणार आहे, ह्या देखील डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत। लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी अकॅडमिक कॅलेंडर आलेलं असून देखील एक्झाम कधी आहेत, फॉर्म कधी भरायचं हे माहीत नसतं। ही जी PDF आहे अकॅडमिक कॅलेंडरची, ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अकॅडमिक कॅलेंडरमधल्या डेट आहेत ते तुमच्या फोनच्या गुगल कॅलेंडर किंवा रिमाइंडर सेट करून ठेवा। एक्झामचे फॉर्म भरायला लेट झाला की या ठिकाणी तुम्हाला पेनल्टी लागत असते, तर अशा गोष्टी टाळायच्या असतील तर हे जे डेट्स आहेत ते तुम्ही तुमच्या गुगल कॅलेंडर, फोनमधला रिमाइंडर असेल कशामध्येही सेट करून ठेवा आणि त्या दरम्यान MSBTEची वेबसाईट चेक करून ती प्रोसेस सुरू असेल तर कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून जी काही प्रोसेस आहे ती करून घ्या। तर हे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे। तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या खाली कमेंट करा, त्याची उत्तरं येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे डी फार्मचे सर्व फ्रेंड असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।